नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड हे महत्त्वाचे असे कागदपत्र आहे, डॉक्युमेंट आहे, ज्यामुळे आपल्याला अनेक सोयी सुविधा सवलती या प्रशासनामार्फत मिळत असतात। मग मित्रांनो, दिव्यांगांसाठी रेशन कार्ड हे महत्त्वाचं असं डॉक्युमेंट आहे आणि त्यामुळे दिव्यांगांना त्या रेशनवर मोफत अन्नधान्य तसेच इतर सुविधा मिळत असतात। मग मित्रांनो, रेशन दुकानात जाताना किंवा रेशन कार्ड वापरताना दिव्यांगांना अनेक समस्या निर्माण होतात। मग त्यासाठी प्रथमच आता दिव्यांगांना रेशन कार्डचे स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आलेले आहे। मग ही काय बातमी आहे, कुठेही वाटप करण्यात आले आहे आणि कशा पद्धतीने हे स्मार्ट कार्ड रेशन कार्डचे स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता पिंपरी या ठिकाणी प्रथमच दिव्यांगांना रेशन कार्डचे स्मार्ट कार्ड प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरात राहत असलेल्या अपंग बांधवांना रेशन कार्डचे स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले। हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यातील प्रथमच कार्यक्रम ठरला आहे। सध्या सर्व प्रक्रिया ऑनलाईन झाल्या आहेत, त्यामुळे दिव्यांग व्यक्तींना रेशन कार्ड हाताळण्यासाठी त्रास होऊ नये म्हणून प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी चिंचवड शहरने पुढाकार घेऊन अन्नधान्य परिमंडल कार्यालय यांच्याबरोबर सुसंवाद करून दिव्यांग कुटुंबधारकांना रेशन कार्डचे स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले आहे। म्हणजे जे आपले आधीचे पुस्तक होतं रेशन कार्डचं, त्याच्याऐवजी स्मार्ट कार्ड ATM सारखं कार्ड आता या ठिकाणी मिळणार। मग त्यामुळे दिव्यांग बांधवांना हे स्मार्ट कार्ड वापरणं किंवा रेशनला घेऊन जाताना किंवा इतर ठिकाणी वापरणं हे सोपं जाणार आहे। त्यामुळे अशा पद्धतीचे स्मार्ट कार्ड या ठिकाणी अन्नधान्य पुरवठा विभाग आहे, जे अन्नधान्य परिमंडळ कार्यालय त्यांच्याकडनं तयार करून घेतले आणि त्याचे वाटप केले। मग हे वाटप अपंग भवन येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड महापालिकेचे दिव्यांग कक्षाचे प्रमुख श्रीनिवास दांगट यांच्या हस्ते स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले। यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, महिला अध्यक्ष संगीता जोशी, रामचंद्र तांबे, रमेश पिसे, भाग्यश्री मोरे, बाबूराव अहिरे यांच्यासह अपंग बांधव उपस्थित होते। यापुढे राहिलेल्या अपंगांना रेशन कार्डचे स्मार्ट कार्ड बनवून वाटप करण्यात येईल, तसेच राहिलेल्या त्रुटी दुरुस्त करण्यात येतील, असे कार्यक्रमादरम्यान राजेंद्र वाकचौरे यांनी सांगितले। तर मग मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी दिव्यांग संघटनेच्या वतीने जर स्मार्ट कार्ड सर्व दिव्यांग बांधवांना वाटप झाले तर त्यांच्याही सोयीचे होईल। म्हणजे रेशन घेताना किंवा रेशन कार्ड वापरताना हाताळताना त्यांनाही स्मार्ट कार्ड जर मिळाले पूर्ण महाराष्ट्रात, तर सरकारने सर्व दिव्यांग बांधवांना स्मार्ट कार्ड वाटप करणे गरजेचे आहे। तरी लवकरात लवकर हे स्मार्ट कार्ड दिव्यांग बांधवांना या ठिकाणी दिले जावे, म्हणजे त्यांच्या सोयीचं होईल, त्यांना उपयोगी पडेल। अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।